आज आपल्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय विणकर दिन साजरा झाला. विणकरांसाठी अनेक योजना देखील आपण सांगितल्या. नेमकी आता येवल्याच्या पैठणीसाठी आणखी काय स्वरूप देण्याचा प्रयत्न असणार? ही पैठणी ही एक धागा धागा विणून जो आहे निर्माण केली फार मोठी कलाकृती आहे आणि ती 2200 वर्षापासून जी आहे या देशामध्ये आणि विशेषतः या भागामध्ये अस्तित्वात आहे. सगळ्यात जास्त पैठणी ज्या आहेत या येवल्यामध्ये तयार होतात. आज 12,000 विणकर जे आहेत या उद्योगामध्ये आहे. 12,000. आता जवळजवळ 500 दुकानं आहे. त्या विणकरांना सुद्धा जे आहे महिलांना वर्षाला एक उत्सव भत्ता म्हणून 15,000 रुपये, पुरुषांना 10,000 रुपये आपण देतो आहोत. आणि आता पेन्शन सुद्धा त्यांना द्यावी यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो आहोत. इथे रेशीम पार्क उभं राहावं जेणेकरून ह्या पैठणीसाठी लागणारा जो कच्चा माल जो आहे तो इथे निर्माण होईल. त्याच्यावर जे काही प्रोसेसिंग होतं ते सुद्धा इथेच करायचं. सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकाच ठिकाणी या येवल्यामध्येच झाल्या पाहिजे. त्या दृष्टीनं एक प्रपोजल आपलं सरकारनं पास केलं 12.5 कोटी रुपयाचं आहे. त्याच्यावर आपण काम करतो आहोत. त्याचे जे आहेत कन्स्ट्रक्शन्स वगैरे जे आहेत बिल्डिंगचं काम झालेलं आहे. पुढचं काम जे आहे त्या वेगवेगळ्या मशीन्स आणणं आणि लोकांना सुद्धा शिकवणं हे याच्या पुढे जे आहे आपण करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.